राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीचनेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करतोय आपण। 5व्या अध्यायातील 16 नंबरच्या श्लोकाचा विचार आणि त्यावरती माऊलींच्या असणाऱ्या ओव्या यांचा विचार आपण कालच्या चिंतनापासून करत आलेलो आहोत। ज्ञानेन तु तज्ज्ञानम येषामासीतमात्मनः तेषामादित्यवत ज्ञानम प्रकाशेति तत्परम। ज्याचे ते अज्ञान जे आहे ते परमात्म्याच्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं नष्ट झालेलं आहे। ते ज्ञान जे आहे ते सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करते। तज्ज्ञानम शब्द तेषाम मत आदित्यवत ज्ञानम म्हणजे सूर्यप्रकाशा सारखं ते ज्ञान त्या परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करते। म्हणजे परमात्म्याचं व्यापक स्वरूप जे आहे ते त्या साधकाला नजरेस आणून देते असा त्याचा अर्थ आहे। त्यामुळं वरच्या त्याच 5व्या अध्यायातील 83 आणि 84 ओव्यांचा विचार मागच्या चिंतनामध्ये आपण केलेला होता। ते अज्ञान जे समूळ तुटे ते विश्वभ्रांतीचे मसरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे। येत ईश्वर एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी स्वभावता आधीची आहे। असा विचार आपण केलेला होता की अगोदरच जीव आणि शिव हे एकच आहेत, ब्रह्म आणि जीव एकच आहेत। पण आधी असलं तरीसुद्धा अहंकारामुळं किंवा देहादी प्रपंचाच्या विचारामुळं त्याच्यावरती आवरून पडलेलं असतं आणि म्हणून ते स्वरूप जे आहे ते दृष्टीस पडत नाही आणि अगोदरचंच ऐक्य आहे हे कळत नाही। म्हणजे ऐक्य झालं असं नंतरची एक क्रिया मानावी लागते। वास्तविक ऐक्य झालं नाही, ऐक्य असतंच मूळचं, फक्त मूळचं असतं हे कळायसाठी साधना करावी लागते। म्हणजे साधना करणं हे ऐक्य कळण्यासाठी साधना आहे, ऐक्य घडवण्यासाठी नाही। तर ऐक्य हे मूळचं आहे, जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य, जीव आणि आत्म्याचं एकरूपता जी आहे ती मूळची आहे। आधीची शब्द वापरला आहे, आधीची म्हणजे मूळचीच आहे। जीव ब्रह्मेव नापरा असं वर्णन आपण कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं होतं। तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, हा स्वतःच परब्रह्म आहे अशी त्याला जाणीव व्हायला लागते। जेव्हा हा आत्मप्रकाश प्रकट होतो तेव्हा सूर्यासारखं, सूर्य जसा प्रकट झाला म्हणजे सगळ्या दशदिशा उजळून टाकतो, तशाच प्रकारे आत्मप्रकाश म्हणजे ईश्वराचं ज्ञान झालं की त्या ज्ञानामुळं जगच नाही तर जगाच्या पलीकडं असलेल्या जे अज्ञात तत्वांची जाणीव त्याला व्हायला लागते, असं त्या ओवीचा अर्थ आहे। आता 85 नंबरची ओवी आपण बघूया। ऐसेनी विवेक उदो चित्ती, उदो म्हणजे उदय झाला, असा त्याच्या चित्तात विवेकाचा उदय, ज्ञानाने ज्याच्या चित्तात उदय झाला त्याला त्रैलोक्यात भेद कसा दिसेल। तयासी भेद कैसा त्रिजगती, 3 जगामध्ये त्याला भेद दिसत नाही। तो आपल्या अनुभवाने सारे जगच मुक्त आहे असे पाहतो। देखे आपुली या प्रतीती जगची मुक्त, प्रतीती म्हणजे अनुभव, त्याला जगच मुक्त असलेल्याचा अनुभव या लागतो। केव्हा ऐसे विवेक उदो चित्ती, कोणता विवेक त्याच्या चित्तामध्ये उदय पावला,
उदय पावला म्हणजे स्पष्ट झाला. कोणता विवेक आला? तर ईश्वर हा अकर्ता आहे आणि त्याचं जीव आणि आत्मा यांचं ऐक्य अगोदरच आहे असा विवेक उदयाला आला. उदय कोणता? तर वरती पाहायला लागतं. ऐसेनी विवेक. ऐसेनी म्हणजे वरच्या ओवीशी पकडावं लागतं आपल्याला. येथे ईश्वर एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीच आहे. ऐसेनी विवेक उदो चित्ती. असा विवेक जागृत होतो. म्हणजे त्याच्या सार असाराचा विवेक, नित्य अनित्याचा विवेक किंवा आत्मा आणि अनात्माचा विवेक त्याच्या चित्तामध्ये जागा झाल्यामुळं त्याला जगच ब्रह्मरूप आहे असं वाटायला लागतं. त्यामुळं भेद नष्ट होतात. तयासी भेद कैसा त्रिजगती. मग त्याला भेद कसा दिसेल? भेद म्हणजे हे एक ते एक असे अनेकत्वानं नेहा नानात्व काय शब्द वापरलाय की जी नानात्व दिसतं, वेगवेगळेपणा दिसतो. उपनिषद म्हणतं हा वेगवेगळेपणा दिसतो, त्याच्या पाठीमागं भेदाची भ्रांती असते म्हणून. पण भेदाची भ्रांती अगोदरच गेली. पहिल्याच 83व्या ओवीमध्येच बोलतात माऊली, ते विश्वभ्रांतीचे मसरे फिटे. ही भ्रांती नष्ट झाली. म्हणजे जगत सत्यत्वाची भ्रांती जी होती ती नष्ट झाली आणि असा विवेक चित्तामध्ये जागृत झाला की ईश्वर हा कर्ता जसा आहे तसा आत्मस्वरूप सुद्धा अकर्ता रूपानं कार्य करत असतं. आत्मस्वरूप सुद्धा अकर्तृत्व त्याच्याकडं आहे हे लक्षात यावं लागतं. देखील आपली या प्रतीती जगची मुक्त. आणि ज्यावेळी असा विवेक जागृत होतो तेव्हा त्याच्या चित्तामध्ये त्याचा उदय होतो. म्हणजे ज्ञान सूर्य उगवतो. कुठं? अंतःकरणामध्ये ज्ञानरूपी सूर्याचा उदय होतो. आणि असा उदय झाला की त्या उदयामुळं सगळीकडले सगळ्या ज्या अंधारमय असलेल्या दिशा होत्या, ज्या भ्रांतीने झाल्या होत्या, ती भेदभ्रांती सगळी निघून जाते. ईश्वर आणि जीवाचा भेद होता, जीव आणि जीवाचा भेद आहे, जीव ईश्वराचा भेद, हे सगळे भेद जे आहेत हे भेद नष्ट होऊन जातात. त्याला भेदच दिसेने असा होतो देखी आपली या प्रतीती जगची मुक्त. आणि त्याला वाटायला लागतं की त्याची प्रतीती आहे. हा त्याचा अनुभव आहे की ज्ञानाने आत्मानात्म विवेक जागा झाल्यानंतर त्याला मुक्ततेचा अनुभव येतो. तो स्वतःच मुक्त आहे असं नाही बरं काय. तर आपण मुक्त झालं की जगही मुक्त आहे असं वाटायला लागतं. आपण आनंदी असलो, प्रसन्न असलो की जग पण प्रसन्न असल्यासारखं वाटतं. आपलं चित्त शुद्ध असेल तर जग पण तसंच शुद्ध चित्ताचं आहे असं वाटायला लागतं. कारण त्याचा आपल्यावरून तो जगाची परीक्षा करत असतो. दोषी माणसं असतात ना, अशांना दोषच दिसतात जगामध्ये. आणि जे निर्दोष चित्ताचे असतात, अंतःकरण ज्यांचं शुद्ध झालेलं असतं त्यांना जगामध्ये दोष नाहीसे होतात. हा निर्दोष झालेला निर्दोष चित्ताचा असा हा जीवनमुक्त आहे आणि त्याला जग हे मुक्त आहे अशी त्याची प्रतीती येते. कारण त्याचे मल विक्षेपरहित अंतःकरण झालेलं असतं आणि त्याच्यावरती सद्गुरूंची कृपा झाल्यामुळं, सद्गुरूंच्या उपदेशामुळे त्याचं आवरणसुद्धा अज्ञानाचं दूर होतं. त्यामुळं मल विक्षेप आणि आवरण ही मायेच्या ज्या शक्ती आहेत त्या मायेच्या शक्ती प्रभावहीन होतात. त्यांचा प्रभाव संपत जातो. माया नष्ट होत नाही, पण माया ही मिथ्या आहे हे कळायला लागतं. माया नष्ट का होत नाही? कारण जे समोर दिसतं ना, जरी मायारूप आहे असं त्याला फक्त कळायला लागतं. ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. जग रूपानंच त्याला दिसतं. जीवनमुक्त झाला म्हणून जग काय उलटं सुलटं दिसत नाही त्याला. जग जसं दिसायचं तसंच दिसत असतं. फक्त त्याची दृष्टी काय असते? जग हे भ्रमरूपानं त्याला दिसत असतं. म्हणून मल विक्षेप गेल्यामुळं अंतःकरणाची शुद्धी होते आणि निष्काम कर्मानं ते अंतःकरण शांत सुद्धा झालेलं असतं. निष्काम कर्मानं ते चित्त शुद्ध होतं आणि उपासनेनं ते शांत होतं. आपण नाम घ्यायला लागलो की चित्त शांत झालेल्याचा आपल्याला अनुभव येतो. आणि कोणताही उद्देश हेतू न ठेवता स्वार्थरहित आपण काम जेव्हा करायला लागतो ना, तेव्हा ते निस्वार्थी काम आपलं चित्त शुद्ध करतं. अशा शुद्ध चित्ताच्या माणसाला काही कमी पडत नाही आयुष्यामध्ये. कोणतरी त्याला फसवू पाहत असेल तर तो स्वतः फसला जाईल, पण अशांना फसवता येत नाही. फसवल्याचा भास निर्माण होईल. अशी शुद्ध आणि शांत चित्ताची माणसं आपल्याला बघायला मिळतात. जीवनमुक्तीची पात्रता त्यांनी प्राप्त केलेली असते. कारण त्यांना जगच जीवनमुक्त, जग मुक्त असल्याचा अनुभव येत असतो. त्यामुळं आवरण जे आहे
ते ज्ञानाने निघून जातं आणि मल विक्षेप आवरण निघून गेल्यामुळं जग सगळीकडं प्रकाश पडलाय अशी त्यांना जाणीव व्हायला लागते. आणि म्हणून अंतःकरण साधन चतुष्टय संपन्न होतं. त्याचंच अंतःकरण जे आहे ना ते मल विक्षेप आवरण रहित म्हणजे साधन चतुष्टय संपन्न होतं. जे विवेकादी ज्या साधना आहेत, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व, ही 4 साधनं सांगितलेली आहेत शास्त्रानं. आपल्याकडं विवेक असायला पाहिजे, म्हणजे जे काय आहे ते निवडता आलं पाहिजे व्यवस्थित. प्रपंचामध्ये सगळं भेसळ आहे, जग हे भेसळ आहे, त्यामध्येच ब्रह्म आहे, त्यामध्ये ईश्वर तत्व आहे, पण त्या ईश्वर तत्वाचा स्वीकार करता आला पाहिजे. आणि जे असार आहे ते असार काढून टाकता आलं पाहिजे. त्याबद्दल जे काढून टाकता येणं ते सोडणं जे आहे त्याला वैराग्य म्हणतात. आणि जे योग्य आहे ते स्वीकारणं आहे त्याला विवेक म्हणतात. हे कशा साधनेसाठी शम, दम, क्षमा, उपरम, हे जे आहे श्रद्धा, उपरम, हे जे शब्द सांगितलेले आहेत 6 जे साधनं आहेत, या 6 साधनानं तो युक्त झालेला असतो. आणि त्याचं मुमुक्षत्व जे आहे शेवटचं साधन ते जागृत झालेलं असतं. त्यामुळं भेद त्याला प्रत्ययाला येत नाही. कारण भेद प्रत्ययाला येतो त्याचं कारण अज्ञान आहे. ते अज्ञान आवरणामुळं असतं, पण आवरण गेल्यामुळं त्याचं अज्ञान जातं आणि अज्ञान गेल्यामुळं भेदभ्रांती निघून जाते. म्हणजे निद्रा जशी स्वप्नाला कारण आहे तसा भेदाला कारण अज्ञान आहे. भेद जे मला आपल्याला दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहारामध्ये दिसायला पाहिजेत. व्यवहार सांभाळताना भेद ठेवून द्वैतातच व्यवहार करावे लागतात, परंतु चित्तात मात्र अद्वैत असलं पाहिजे. तो अद्वैत असणं म्हणजे अभेद चित्त झालं पाहिजे. तर तिथं वर्णन केलेलं आहे की निद्रा जशी झोप जशी स्वप्नाला कारण असते, स्वप्न का पडतं? झोप लागल्यामुळं. झोपेत असतो तर आपल्याला स्वप्न पडतं. तसं या भेदाला कारण काय असेल तर अज्ञान आहे. त्यामुळे ज्यांची जीवदशा गेलेली आहे आणि त्यांचा जगाचा सत्यत्वाचा हा भ्रांती किंवा कल्पना आहे त्याचा निराश झालेला असतो. जग सत्यत्वानं दिसत नाही म्हणून व्यवहार करताना तो एखाद्या अभिनेत्यासारखा प्रपंचामध्ये व्यवहार करतो. माझी बायका मुलं सगळी जी दिसतात ही एखाद्या नाटकातली पात्र आहेत असा तो त्यांच्याशी वागत असतो. आपण सत्यत्वानं व्यवहार करायला जातो म्हणून आपल्याला दुःख होतं. आपण जर ते मिथ्यात्वानं व्यवहार जर जगाशी करायला लागलो तर आपल्याला दुःख व्हायचं काही गरजच नाही. एकदा खोटं ठरवलं तर खोट्यापासून खरं दुःख होत नाही. आपण खरं मानतो प्रपंचाला म्हणून खरं दुःख अनुभवतो. त्याला जर मिथ्या मानलं तर ते दुःखसुद्धा मिथ्यारूप होऊन जातं. त्यामुळं मायेचा प्रभाव संपून जातो. प्रपंचामध्ये सुखदुःखाला कारण कोणती गोष्ट असेल तर ती मायेचा प्रभाव आहे. आणि त्यामुळं तिथं आहे की जीवदशा गेलेली असते आणि त्यामुळं त्याला जग जी कल्पना आहे त्या जगकल्पनेचा निराश होतो. आणि जगकल्पनेचा निर्वास झाल्यामुळं सारं जग मुक्त असल्याचं त्याला देखे आपली या प्रतीती जगची मुक्त, त्याला प्रतीती या लागते की जग मुक्त झालेलं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, होईल झाला अंगे देव जो आपण तयासी हे जन अवघे देव. सगळे देव जो वाटायला लागतात त्याला. त्यामुळं सगळे भूत मात्र आहेत, प्राणी, पशु, पक्षी, सगळे माणसं ही सगळी त्याला देवरूपानं वाटायला लागतात. आता व्यवहार सांभाळताना तो त्या पद्धतीने करेल, पण व्यवहार सांभाळताच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करतो तेव्हा मात्र त्याची भेदभ्रांती गेलेली असते. म्हणजे भेद नष्ट झालेले असतात. म्हणजे जशी छोटी 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 डबकी असतात बघा, त्या डबकी जर एकत्र आली की त्यांच्यातला भेद जसा संपून जातो आणि एक त्याचं नदीत किंवा ओढ्यात रूपांतर होतं. अधिक नद्या आहेत वेगवेगळ्या, जेव्हा सगळ्याच येऊन समुद्राला मिळतात तेव्हा एकत्व जाणवत होतं. मग भेद कसे राहतात सांगा बघू. एका नदीला नाव वेदगंगा आहे, पंचगंगा आहे, दूधगंगा आहे, भोगावती नदी आहे, अशा अनेक गोदावरी नद्या आहेत. ह्या सगळ्या नद्या जेव्हा समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा त्यांच्यातला नामातला आणि रूपातला आणि आकारातला भेद तो सगळा संपून जातो. आणि तो काय होतो तर तो भेद शून्य होतो. समुद्र कसा आहे अभेदानं जगत असतो. त्या ठिकाणी कुठल्या नदीचं नाव नसतं, असा तो अभेद रूप आहे. आणि म्हणून होईल झाला अंगे देव जो आपण, तुकाराम महाराज म्हणतात होईल झाला, तो होईल झाला नसला तर होईल, आणि झाला जर अंगे देव जो आपण तयासी हे जग अवघे जन. अवघा अवघे देव, त्या सगळे जे जन आहेत ते जन त्याला अवघे देव वाटायला लागतात. म्हणून त्यांना
जन वन असा फरक राहत नाही. जसं जनात असतात तसंच वनात वागतात, जसं वनात वागतात तसंच जनात वागतात, जसे एकांतात जसे क्रिया करतात तशाच लोकांतात त्यांच्या क्रिया असतात. फक्त असं मंदिरात असताना दंभामुळं चांगलं चांगलं वागायचं, मोठे मोठेपणा मिरवायचा, आणि जेव्हा खऱ्या अर्थानं खरं जीवन जगत असताना मात्र तिथं मात्र सगळी भेदभ्रांती आहे तशी शिल्लक असते, अशी त्यांची वृत्ती शिल्लक राहत नाही. म्हणून माऊली बोलतात, ऐशी विवेकी उदो चित्ती तयासी भेद कैचा त्रिजगती देखे आपलिया प्रतिती जगची मुक्त. जैशी आता एक उदाहरण दिले बघा, दृष्टांत. जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी. सूर्य दिवाळी म्हणजे सूर्य उगवला की दिवाळी जसा उत्साह असतो ना तसा उत्साह निर्माण होतो. पूर्व दिशेच्या रावळी शब्दाचा अर्थ आहे राजवाड्यात किंवा मंदिरात. रावळी म्हणजे काय? मंदिरात, म्हणजे पूर्व दिशेच्या मंदिरात, म्हणजे पूर्व दिशेला. माऊलींना काय म्हणायचं आहे? पूर्व दिशेला सूर्य उगवतो, उदय येताची सूर्य दिवाळी, की एरी दिशा तियेची काळी, काळीमा नाही. त्याच वेळी इतर दिशांचा अंधार सुद्धा काळोख निघून जातो. काळीमा नाही म्हणजे काळोख नाही, अंधार निघून जातो. एका दिशेला सूर्य उगवतो पूर्वेला, म्हणून पश्चिम दिशा, दक्षिण दिशा, उत्तर दिशेला अंधार असतो का? नाही. पूर्व दिशेलाच फक्त उजेड झाला आणि इतरच्या 3 दिशा आहेत त्या दिशा काळोखात आहेत, असं होत नाही. तसं एकदा विवेक जागृत झाला आणि आत्मज्ञान झालं की आत्मज्ञानामुळे सगळेच ज्ञान त्याला आपलेशी करता येतात. त्यामुळं ज्ञान म्हणून वेगळं असं काही शिल्लक राहत नाही. जसं एकाच दिशेला सूर्य उगवला की सर्व दिशेना प्रकाश पडतो, तसं हे एकच जाणलं आत्मतत्व की सगळं जाणल्यासारखं होतं. हा श्रुतीचा सिद्धांत आहे बघा. जे असं काय आहे की जे एक जाणल्यामुळं सगळं जाणल्यासारखं होतं त्याला आत्मज्ञान म्हणतात, आणि ते आत्मज्ञान याला प्राप्त होतंय. माऊलींचा दृष्टांत किती छान आहे बघा. एका पूर्व दिशेला सूर्य उगवतो पण उरलेल्या दिशेचा अंधार घालवतो, नुसत्या एकाच दिशेचा घालवत नाही. तसं एकच ज्ञान असं आहे की ते ज्ञान जर हाताशी आलं की ते जर ज्ञान प्राप्त झालं तर काय होतं? इतर सगळी ज्ञानं आपलीशी होतात. त्याला परत काहीतरी यज्ञात्वा काय वर्णन केलेलं आहे, ज्याला त्याला जर जाणलं ना तर काही जाणायचं शिल्लक राहत नाही, असं माऊली बोलतात. दृष्टांत तसा वेगळ्या पद्धतीने दिलाय. सूर्य दिशेच्या रावळी शब्द वापरलाय. रावळी म्हणजे पूर्व दिशेच्या रावळी, म्हणजे पूर्व दिशेच्या खणामध्ये त्या देवळामध्ये उदय येताची सूर्य दिवाळी. सूर्याचा उदय होतो त्यावेळी दिवाळीसारखं सेलिब्रेशन होतं ना. पूर्वेला कसा अगदी सूर्य उगवला की किती सुंदर सगळी दिशा दिसायला लागते, पण सूर्य फक्त पूर्व दिशेचाच विचार करत नाही तर सगळ्या दिशेना प्रकाशित करतो. तसे हे ज्ञान जे आहे, मला जे ज्ञान आहे ते साधं ज्ञान लौकिकातलं आहे, ते एक प्रकारचं असतं, 2 प्रकारचं असतं, 5-6 प्रकारचं असते. मला तबला वाजवायला येतो, हार्मोनियम वाजवायला येते, आणखीन काय वाजवायला येते, पण मला टी व्ही दुरुस्त करता येत नाही. कसा अडचण आहे बघा त्यामध्ये. म्हणजे एक काहीतरी येतं, दुसरं काहीतरी येत नाही. असं हे हे याच्यातलं कसलं आहे? हे लौकिकातलं ज्ञान आहे, एक येते आणि एक नाही. पण आत्मज्ञान झालं की सगळी ज्ञानांचा अंदाज येतो, सगळ्या ज्ञानाबद्दल आणि काहीतरी ज्ञान मिळवावं अशी इच्छाच राहत नाही. म्हणून इथं वर्णन सूर्याचं दिलेलं आहे आणि इतर 3 दिशासुद्धा प्रकाशमय होतात असं वर्णन माऊली करतात. म्हणजे सूर्याला प्रत्येक दिशाला उगवावं लागत नाही. हा कोपरा एकदा प्रकाशित करूया, तो प्रकाशित करूया असं काय नाही. तसं अंतःकरणामध्ये आत्मज्ञानरूपी सूर्याचं दर्शन झालं की ईश्वर दर्शन होतं, म्हणजे ईश्वर प्राप्त झाल्यासारखा होतो. माऊलींची उभी आहे बघा 15व्या अध्यायामध्ये, चेईलिया आपले ज्ञान. चेईलिया म्हणजे जागीतल्या झाल्यानंतर जैसे नाहीच होय स्वप्न. चेईलिया आपले ज्ञान, जैसे नाहीच होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वाहू झाले. सगळ्या त्रिभुवनाचं सगळं कळायला लागतं ना. अंदाज एकदा आला की स्वप्न जे पडलेलं होतं त्या स्वप्नातून जागा झाला की त्याला सगळ्या ज्ञानाचा अनुभव यायला लागतो की मी झोपेमध्ये होतो, हे आपल्याला समजायला लागतं. तसं जे आहे, गोंदवलेकर महाराज फार सुंदर दृष्टांत देतात बघा.
आज जे जे काही मी आहे असं ते वाटतं ते सर्व विसरल्यावर जे काही शिल्लक राहतं त्याला आत्मज्ञान म्हणतात. आपलं जे जे वाटतंय ना मी आणि माझं, हे मी आणि माझं ज्यावेळी विसरलं जातं आणि विसरल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला आत्मज्ञान म्हणतात. खरंच आहे ते. आपल्या म्हणजे घरातलं ज्या सगळ्या गोष्टी जेवढ्या काढता येतील तेवढ्या काढल्या आपण, तर काढल्यानंतर जे शिल्लक राहतं ना ते आत्मज्ञान असतं. आत्मज्ञान म्हणजे ते खरं स्वरूपाचं ज्ञान असतं जे काढताच येत नाही. पण हे काढता येत नाही. उदाहरणार्थ बघा, एखाद्या खोलीमध्ये फर्निचर आहे, आणखीन साहित्य आहे, बराचसा काहीतरी रद्दी वगैरे पडलेली आहे, आणखीन काय काय टी व्ही वगैरे सगळं वस्तू तिथं पडलेल्या आहेत. एक एक वस्तू आपण बाहेर काढल्या सगळ्याच काढता येतील. खोली रिकामी झाली. आता मात्र खोलीतलं आकाश जे आहे, आकाश म्हणजे पोकळी, ती खोलीतली पोकळी काढता येत नाही. खोलीतली पोकळी तिथंच राहते, ती काढताच येत नाही. जशी ती राहते शिल्लक ना, तसं या सगळी ज्ञानं जी आहेत लौकिकातली, मी माझ्यातून आलेली, मी आणि माझं हे जरासं आपण छाटून टाकलं ना, जे उरतं ते आत्मज्ञान आहे असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. जसं एखादं शिल्प घडवलं जातं ना, ते शिल्प तसं असतं. म्हणजे एखाद्या दगडातून मूर्ती काढली जाते. मुळात दगडात मूर्ती असतेच, ती मूर्ती काय बाजूने आणायची नाही, तर आहेच तिथं. मग काय करायचं असतं, जे नको असलेला दगडाचा भाग आहे तो त्या कट करून टाकावा लागतो. शिल्पकार असतो तो काय करतो, तो छन्नी हातोड्यानं ते नको असलेला दगडाचा भाग काढून टाकतो आणि उरलेला जो दगड आहे तो दगड न राहता मूर्ती होते. का? अगोदरच ती मूर्ती होते, अगोदरच ती आहे. तसं आत्मतत्व अगोदरच आहे, ते काय आपण निर्माण करत नाही. तशाच पद्धतीनं शिल्प जसं आपण निर्माण करत नाही तर नको असलेला भाग काढतो, तसंच आपण आत्मषटक बघतो ना, मनबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, नच श्रोत्र जीवा, नच घ्राण नेत्रे, नच व्योम भूमीन तेजो न वायू. मी पंचकोश नाही, मी काय ते सप्त धातू नाही, मी मन बुद्धी चित्त अहंकार नाही, मी कान नाही, मी वाचा नाही. सगळं आत्मषटकामध्ये सांगितलेलं आहे बघा. आणि 5 ह्याच्यामध्ये सगळं सांगून झाल्या, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, मंत्रो न तीर्था न वेदा न यज्ञ, अहम भोजनम नैव्य भोज्यम न भोगता. मी भोजन पण नाही आणि भोगणारा पण नाही, काहीच नाही असं म्हणतो. पण शेवटचं जे सांगितलेलं आहे श्लोक, अहम निर्विकल्पम निराकार रूपम, मी निर्विकल्प रूप आहे, मी निराकार आहे. सगळं नाही नाही ते काढून टाकलं आणि आहे ते शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. असा विचार तसा करत जावा लागतो. ध्यानामध्ये आणि नामामध्ये असताना सुद्धा आपण कोण आहोत लौकिकदृष्ट्या हे विसरावं लागतं. त्याच वेळी शिल्लक राहिलेलं ते तत्व आपण असतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे, सगळ्या दिशेना जसा प्रकाश सूर्याचा पडतो तसं हे राग द्वेष काम क्रोध मद मत्सर अहंकार गेलेत ना, तर मग शेवटी जे उरतं ना ते तत्व आपण असतो. आपल्यातले विकार गेले तर विकारानंतर जे निर्विकार जे राहतं ते तत्व मी आहे. माझ्यातलं जे विशेष आहेत, विशेष कुठले कुठले, मी बाप आहे, मी आई आहे, पती आहे, पत्नी आहे, सगळे विशेष आहे. ते जे प्रपंचात जन्मल्यानंतर मला प्राप्त झालेले आहेत. मला नाव आहे, मला पद आहे, मला एक आकार आहे, म्हणजे मी ठेंगू आहे, मी बुद्धिमान आहे किंवा मी अज्ञानी आहे, ढ आहे. हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या नंतर लावून घेतलेल्या उपाध्या आहेत, माझ्या समजुतीच्या गोष्टी आहेत. म्हणून मी कोणतरी नात्यातला आहे हे काढून टाकावं लागतं. तेव्हा एकच माणूस शिल्लक राहतो बघा. मग मी कोण आहे? माणूस आहे. सगळं काढून टाकल्यावर शिल्लक काय राहिलं? माणूस आहे. मग माणूस पण जसं शिल्लक राहतं ना सगळी नाती काढल्यानंतर, तसाच हा प्रकार आहे. मी काय नाही हे एकदा काढून टाकायला लागतं, म्हणजे मी कोण आहे हे आपल्याला समजायला लागतं. साधनेतला एक अंग आहे बरं काय. साधना करायचं जे चिंतनाचा जे अंग एक आहे ते आहे मनन चिंतन जे आपण करतो ना, हे क्रियेशील क्रियारूप साधनांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे मात्र. कारण प्रपंच मूळचा जो आहे ना ते तत्व अक्रीड आहे, त्यामुळे ते क्रिया करून प्राप्त होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण. देव कसा आहे? अक्रीड आहे, म्हणजे न हालणार आहे, धावून मिळणार नाही. कारण कुठं धावायचं, जायचं कुठं? जे आपल्याजवळच आहे ते आपल्याजवळचं आहे ते प्राप्त करायला कुठं जायला लागतंय? तसं ते जवळच आहे आणि ते जवळ असलेलं तत्व मी आहे असं कळायला लागतं. असा एक मार्ग
माऊली इथं सांगतात, जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदय येताची सूर्य दिवाळी की एरी दिशा तियेची काळी काळीमा नाही. 86 नंबरच्या ओवीचा आपण विचार केला. आता 17 नंबरचा श्लोक आहे 5व्या अध्यायातला. ज्ञानांची लक्षणं जी सांगायला आता चालू आहेत ना, त्यातलं एक हे वरती लक्षण आपल्याला सांगितलेलं आहे की त्याचं ज्ञान जे आहे सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करतं. अशी एक लक्षण त्या ज्ञानाकडं असतं. म्हणजे त्याला व्यापकत्वेनं ईश्वर दर्शन होतं. जगामध्ये ईश्वराचं दर्शन होणं म्हणजे एक वेगळी दृष्टी प्राप्त होते. दृष्टी प्राप्त व्हावी लागते. नुसतं ते आत्मज्ञान नाही बरं का. आत्मज्ञानाच्या पलीकडं व्यापक असलेलं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. आत्मज्ञानाच्या आता ते तसंच आहे, पण तसं असलं तर त्याची व्यापकता मात्र वाढते. ब्रह्म कसं व्यापक आहे, आत्मा कसा शरीरापुरता व्यापून आहे, तसं ब्रह्म हे ब्रह्मांडाला व्यापून आहे. तसं सगळ्या जगाला व्यापून असलेल्या तत्वाचा अंदाज त्याला येतो. असं 16व्या श्लोकामध्ये त्या 4-5 ओळीमध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे. आता 17वा श्लोक आहे बघा, प्रसिद्ध श्लोक आहे आणि त्याच्यावरची ओळीसुद्धा प्रसिद्ध आहे. तद्बुद्धयस्तदात्मानं तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषः. फार सुंदर वर्णन केले बघा श्लोकामध्ये. तद्बुद्धय स्तदात्मानं, सगळं वर्णन तसंच आहे. तत्तात्म, आत्मशब्द वापरलेला आहे. तन्निष्ठा, तत्परायणः 4 शब्द वापरले बघा. ज्याची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थित झालेली आहे म्हणजे तद्बुद्धय. तद्बुद्धी शब्दाचा अर्थ आहे ज्याची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर झालेली आहे. आपण स्थितप्रज्ञांची लक्षणं जी बघितली ना, ती स्थितप्रज्ञांच्या लक्षणामधलाच हा एक भाग आहे बघा, की ज्याची बुद्धी परमात्म तत्वामध्ये स्थिर झालेली आहे. जे परमात्माला स्वतःचा आत्मा समजतात, तदात्मा शब्द वापरलेला आहे. म्हणजे मन सुद्धा त्याचं भगवंत रूप झालेलं आहे. जे परमात्म्याच्या ठिकाणी विचाराने स्थित झालेले आहेत, तन्निष्ठा, त्यांची निष्ठा विचारानं परमात्म्याशी त्यांनी बांधून घेतलेली आहे. आणि तत्परायणा, परमात्मा हे ज्यांचे प्राप्तव्य स्थान आहे, दुसरं प्राप्त करण्याचं काही साधन नाही, तर भगवंतालाच प्राप्त करणं हे त्यांचं ध्येय उरतं. ज्ञानाने ज्यांचे पापपुण्यात्मक दोष पूर्णपणाने नष्ट झालेले आहेत, गच्छन काय ज्ञान निर्धूत कल्मषा, कल्मष म्हणजे दोष, आणि निर्धूत, ज्ञान निर्धूत म्हणजे ज्ञानानं धुवून गेलेले आहेत. पाप पुण्यात्मक दोष पूर्णपणे नष्ट झाले आहेत. ते जन्माभावरूप मोक्षाला प्राप्त होतात. म्हणजे गच्छन्ति अपुनरावृत्ती, म्हणजे पुन्हा त्यांची पुनरावृत्ती म्हणजे होत नाही, ते पुन्हा भावरूपाने येत नाहीत. तर त्याचं काय होतं, ते पुन्हा जन्माला येत नाही, म्हणजे संसारात येत नाहीत. संसाराचे कष्ट त्यांना परत घ्यावं लागत नाहीत, कारण त्यांची पाप पुण्य ज्ञानानं धुवून गेलेली असतात. कुणाची? ज्यांची बुद्धी परमात्म्या ठिकाणी स्थिर झालेली आहे, ज्यांचं मन भगवंताच्या प्राप्तीचा विचाराने चिंतन करत आहे, ज्याने आपली निष्ठा भगवंताच्या पायाशी बांधून घेतलेली आहे आणि त्याच विचारामध्ये, त्याच अनुसंधानामध्ये ते अहर्निश असतात, सतत असतात. त्यांची सगळी कल्मष म्हणजे पाप किंवा सगळी पुण्य, सगळे दोष धुवून गेलेले असतात. आणि त्यांना निर्धूत शब्द म्हटलाय, गच्छन्ति अपुनरावृत्ती, त्यांना परत येणे नाही, परत येणे नाही. पुनरपी संसारा येणे नाही. माऊलीचा अभंगच आहे तुकोबांचा. मन हा मोगरा अर्पुनी विश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. संसार उडाला, संदेह फिटला, पूर्ण तोची झाला तुका म्हणे. तुकाराम महाराजांच्या 12 अभंगामधली ओळ आहे बघा, की तो पूर्णत्वाला प्राप्त होतो, म्हणजे पुन्हा येत नाही. पण त्यासाठी लक्षणं सांगितलं. तो कसा असतो बघा, तद्बुद्धे तदात्मानं तन्निष्ठा तत्परायणा, 4 मुद्दे सांगितलेले आहेत. ते मुद्दे लागू करून घेतले पाहिजेत, ही लक्षणं सांगितलेली आहेत. आणि त्या लक्षणाचा विचार माऊलींनी एक प्रसिद्ध ओवी टाकलेली आहे. 87 नंबरची ओवी आहे, 5व्या अध्यायातील प्रसिद्ध ओवी आहे बघा, आणि खूप मोठा संदेश देणार आहे. बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणापन, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. सगळे शब्द यातले श्लोकातले घातलेत बघा. त्यात एकदम पहिली ओळ जी आहे ना, तद्बुद्धे तदात्मानं तन्निष्ठा तत्परायणः, हे शब्द सगळे एका ओळीमध्ये माऊलींनी बरोबर टाकलेले आहेत श्लोकातले, आणि त्याचा अर्थ करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ज्याची बुद्धी परमात्म तत्वामध्ये स्थित झालेली आहे,
मन ज्याचं तद्रूप झालेलं आहे, अंतःकरण परमात्म्याशी जोडलेलं आहे आणि परमात्म्याच्या स्वरूपात जो नेहमी अनुसंधानामध्ये रममान झालेला आहे, त्यावेळी त्याची अंतःकरणातली अविद्यादी जे दोष आहेत, अविद्येनं निर्माण झालेले दोष आहेत, ते निघून शुद्ध झालेले असतात. त्याला परत काय येणे नाही, जन्माला यावं लागत नाही. अपुनरावृत्ती शब्द वापरलाय. अपुनरावृत्ती म्हणजे त्याची पुनरावृत्ती होत नाही. अपुनरावृत्ती, परत तो दिसत नाही. मग तो दिसेनाचा होतो म्हणजे काय, त्याचं सगळं दोष गेले की तोही एकरूप होतो ना त्याच्याशी. ज्यानं जोडून घेतले परमात्म्याशी, ज्याची बुद्धी नेहमी त्याच्यावर विचारत आहे, त्याच्या चिंतनामध्ये असते, त्याचाच विचार करते, बुद्धी त्याचा विचार करते, मन त्याच्या चिंतनामध्ये असतं, अंतःकरण परमात्म्याशी जोडलेलं असतं आणि परमात्मा रूपाचं अनुसंधान तो टाकत नाही. सतत नामानं तो जोडला जातो. नाम हे भगवंताशी जोडण्याचं उत्तम साधन आहे. हे लक्षात ठेवणं फार साधकांसाठी फार चांगली लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. संत सांगतात, त्यामुळे संतांनी सांगितलेल्या साधनेमधलं सर्वश्रेष्ठ साधन कोणतं असेल तर भगवंताच्या नामाच्या उच्चारानं आणि त्याच्या चिंतनाने आठवणीनं आपण भगवंताशी जोडलो जातो. आणि याच्यात शब्द जो वापरला ना, तत्परायण, तत्परायण होतो. म्हणजे तत्परायण शब्द अर्थ आहे की तो त्या तत्वाची निष्ठा राखतो. ब्रह्मनिष्ठा असते, तो ब्रह्मरूप होतो, कारण त्यानं आत्मज्ञानाचा निश्चय केलेला असतो. असा तो तत्परायण अहर्निशी शब्द वापरलाय. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस तो त्याच विचारात असतो. परमपूज्य खंदारकर महाराजांनी 2 अर्थ या ओवीचे जास्त विस्तृत प्रमाणात दिलेले आहेत, पण हळूहळू आपण बघत जाऊया. हे अर्थ आपण घरी वाचावेत. ही ओवी लिहून ठेवण्यासारखी आहे. 87 नंबरची ओवी लिहिण्यासारखी आहे, कारण चिंतन पण अशी ओवी आहे, त्याचा विचार करण्यासारखी ओवी आहे. म्हणून आपण ती चिंतनात घ्यावी, त्याचा विचार करावा. म्हणून इथं म्हटलेलं आहे, ज्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थित झालेली आहे, असा जो आहे मन तद्रूप झालेला आहे. आणि त्या तद्रूप मनाला दुसरं काय सुचत नाही. तळमळ झालेली आहे त्याची, भगवंताला भेटण्याबद्दलची काय झालेली आहे, त्याच्या मनामध्ये तीव्रतेनं अशी तळमळ जागृत झालेली आहे. समर्थ म्हणतात ना, कल्याण करी रामराया, तळमळ होतच आहे, असं म्हणलेलं आहे. माझं कल्याण कर रामराया हे ज्यावेळी शब्द येतात ना, त्यावेळी तो त्याच्याशी निष्ठेनं अनुसंधानानं एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्याशिवाय काय त्याला चालत नाही, त्याच्याशिवाय त्याला आवडत नाही, त्याला दुसरं काय आवडतच नाही. तुका म्हणे, मज अवघ्याचा कंटाळा, तूच एक गोपाळा आवडशी, तूच एकटाच मला आवडतोस. किती सुंदर वर्णन करतात बघा तुकाराम महाराज. म्हणजे ज्याला फक्त देव आवडतो आणि जगातली कुठलीच वस्तू मात्र आवडत नाहीत, तोच तत्परायण झालात. त्याचीच निष्ठा भगवंताची आहे, तोच त्याच्या अनुसंधानामध्ये आहे आणि त्याच्याच बुद्धीला आत्मज्ञानाचा निश्चय करता येतो, नाहीतर अन्याला जमणार नाही ते. म्हणून मन तद्रूप व्हायला पाहिजे, बुद्धी तद्रूप व्हायला पाहिजे. आणि मन आणि बुद्धी एवढी फार श्रेष्ठ साधन आहेत ना, जर त्यांची एकी झाली ना, मन बुद्ध्यांचं ऐक्य शब्द वापरलाय, तो ऐक्य जर घडून आलं ना, तर काही प्राप्त करायचं शिल्लकच राहत नाही. मनानं जर बुद्धीशी जोडून घेतलं ना, तर सर्वश्रेष्ठ साधन घडू शकतं. पण मन जर इंद्रियांशी जोडलं गेलं तर त्याची घसरण होऊ शकते. मग त्याला काय काय नको ते पाहावं लागतं, नको ते ऐकावंसं वाटतं, नको ते खावंसं वाटतं, कारण इंद्रियाशी एकरूप झालेलं असतं ना ते. असं इंद्रियाशी एकरूप झालेलं मन धोकादायक असतं. पण तेच मन जर बुद्धीशी ऐक्य पावलं तर त्याच मनाने आणि बुद्धीनं फार मोठी पारमार्थिक झेप आपल्याला घेता येते. झेप म्हणजे त्या आत्मज्ञानाचा, ईश्वर दर्शनाची आपल्याला वेध घेता येतो, त्याच्याशी एकरूप होता येतं. म्हणून बुद्धी हा शब्द इथं फार सुंदर वापरलेला आहे. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान. बुद्धीचं लक्षणच आहे की त्याचं निश्चय करणं हे लक्षण आहे. मनाचं लक्षण आहे की ते संकल्प आणि विकल्प करतं. चित्ताचं लक्षण आहे की ते चिंतनामध्ये आणि पकडण्यामध्ये व्यग्र असतं. आणि अहंकार जो असतो तो अभिमान जागृत करणारा असतो, मी म्हणायला लावणारा असतो. अशी 4 जे अंतःकरणाचे भाग आहेत ना, ती वेगवेगळी कामं करतात, म्हणून त्यांना 4 वेगवेगळी नावं आहेत. नाहीतर अंतःकरण एकच आहे. पण इथं वर्णन करताना म्हणतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणापण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी
ज्यानं आपलं बुद्धी, 2 नंबरला मन, 3 नंबरला चित्त, 4 नंबरला अहंकार, हे सगळाच भगवंताशी जोडलेला आहे. त्याच्यासाठी काही प्राप्त करणं कसं शिल्लक राहील? त्याच्याजवळच आत्मज्ञान राहतं, अन्याजवळ राहत नाही. म्हणून नित्य परिपूर्ण चिंतनाने परमात्माची प्राप्ती कशी होते याचं वर्णन ह्या ओवीमध्ये फार सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. सुंदर ओवी आहे बरं काय, फार चिंतन करण्यासारखी ओवी आहे. आपण पुन्हा पुन्हा त्याचा विचार करावा की साधना करणाऱ्यांना या ओवीचा उपयोग निश्चित होईल. तत्परायण झालं पाहिजे आपण, तत्निष्ठा राखली पाहिजे आपण, तशी बुद्धी व्हायला पाहिजे आणि तदात्म व्हायला पाहिजे, म्हणजे ब्रह्मरूप व्हायला पाहिजे. आपण ब्रह्मरूप भावी आपण स्वतःला ब्रह्मरूप समजत असतो. तो मी ब्रह्म आहे असा त्याची जाणीव निर्माण झालेली असते. आणि म्हणून तद्बुद्ध शब्द वापरलेला आहे ना. परमात्मा सतरूपाने तिन्ही काळामध्ये आहे असा त्याचा निश्चय झालेला असतो. म्हणजे संसार तिन्ही काळी नसतो, देह 3 काळामध्ये नसतो, फक्त वर्तमान काळामध्येच दिसतो आपल्याला. म्हणजे वर्तमान काळ जो आहे तो देहाला फक्त लागू आहे, आणि देहाला भूतकाळ नाही आणि देहाला भविष्यकाळ पण नाही. कशा अर्थानं? जन्मल्यापूर्वी देह नव्हता म्हणजे भूतकाळ नाही त्याला, आणि मृत्यूनंतर देह नसतो म्हणून त्याला भविष्यकाळ नाही. म्हणजे त्याला फक्त एकच काळ आहे, तो म्हणजे वर्तमान काळ. म्हणून संत नेहमी म्हणतात वर्तमानात राहा, भूतात राहू नका, भविष्यात उड्या मारत बसू नका. परमपूज्य काकांचं वाक्य आहे ना, भूतकाळातल्या बुड्या आणि भविष्यकाळातल्या उड्या ह्या आपल्या थांबाव्या लागतात, तेव्हाच वर्तमान काळ काहीतरी आपल्याला साधनेसाठी वापर करता येईल. वर्तमान काळात असा म्हणून सतत वर्तमान काळात म्हणजे निर्विचार होण्याचा प्रयत्न सतत करावा. नाम निर्विचार करतं बरं काय. नामानं काय होतं माहिती आहे? निर्वाचन होतो आपण. निर्वाचन शब्दाचा अर्थ आहे कुठल्याही प्रकारचं विचार मनामध्ये येत नाहीत जर नाम असेल तर. म्हणून नामाचं चिंतन करावं, मनन करावं, पण त्याचाच अनुसंधानामध्ये राहावं असं म्हणलेलं आहे. म्हणून परमात्मा जो सतरूपानं तिन्ही काळामध्ये आहे. सत शब्दाचा अर्थ आहे जे कधीही असत होत नाही. असत म्हणजे जे नाहीसं होत नाही ते सत असतं. काल होतं, आज आहे, उद्या असणार आहे, त्याला सत म्हणतात. अशी एकच गोष्ट आहे ते म्हणजे आपलं स्वरूप. ते अशी एकच गोष्ट आहे ते म्हणजे भगवंत. भगवंत नेहमी सतरूपानं आहे. तो कालही होता, आम्ही सृष्टी नव्हती त्यावेळी देव होता, सृष्टी असतानाही सृष्टीत तो आहे, सृष्टी नसताना सुद्धा तो असतो. अशा तिन्ही काळात देव असतो म्हणून त्याला सत म्हणतात. देह तिन्ही काळात नसतो, संसार तिन्ही काळात नसतो. माणसं नेहमी बदलत असतात, परिवर्तनशील आहे. म्हणून इथं म्हणतो तो की परमात्मा सतरूपाने तिन्ही काळात आहे असा त्याचा निश्चय झालेला असतो. आणि आत्मा शब्द इथं जो वापरला आहे, तदात्मा शब्द वापरला आहे, तो आत्मा हा मनासाठी वापरलेला शब्द आहे बरं का. म्हणजे बुद्धीचा निश्चयानंतर मन चिंतन करायला लागतं. अगोदर बुद्धीचा निश्चय व्हावा लागतो. आमचा निश्चयच होत नाही. असा निश्चय झालेले कितीतरी निश्चय आपले बारगळून जातात. तो खरा निश्चय नसतो. सकाळी पहाटे 4 वाजता उठायचं असे निश्चय आपण किती वेळा केलेले असतात. जानेवारीच्या 1 तारखेला, डिसेंबरच्या रात्रीला, 31 डिसेंबरच्या रात्रीला आपण संकल्प करत असतो. आता 1 तारखेपासून व्यायामाला सुरुवात करायची, फिरायला जायचं, ज्ञानेश्वरी अभ्यासाला सुरुवात करायची, पण सगळे निश्चय आपले बारगतात. वांग निश्चय शब्द वापरतात परमपूज्य काका, वांग निश्चय झालेला असतो, पण त्यांची लग्नात रूपांतर व्हायला पाहिजे ना. वांग निश्चय म्हणजे काय? साखरपुडा झाला, साखरपुडा झाला की नुसता साखरपुडा होऊन चालेल का? तर त्याचं लग्नात रूपांतर व्हायला पाहिजे ना. नाहीतर असे वांग निश्चय सगळे बिघडून जातात. मग म्हणजे काय होतं की तो फक्त वाणीनं केलेला निश्चय असतो. वाणीपेक्षा पलीकडे काय नाही, क्रियेत ते उतरतच नाही. मग क्रियेतनं उतरलेला निश्चय कसला म्हणायचा? निश्चय असा पक्का पाहिजे, मी ही वस्तू खाणार नाही म्हणजे खाणार नाही, सोडली बघा, सोडली म्हणजे परत त्याच्या नादाला लागतं नाही. आपले निश्चय किती डळमळतात बघा. त्या एक इंग्रजी लेखक आहे, त्याचं एक वाक्य आहे, कोण म्हणते माझं मन ताब्यात येत नाही? म्हटला मी तरी किती वेळा तरी असं आहे की सिगरेट मी 18 वेळा सिगरेट सोडलेली आहे म्हणला. म्हणजे सिगरेट सोडायचे आहे ना, हे सिगरेटचं ओढायचं, सिगरेट ओढायचं व्यसन मी 18 वेळा सोडलेलं आहे. आता या वाक्यावरून लक्षात येतं
की पहिल्यांदा सोडलं आणि केलं आणि सोडलं आणि केलं असं 18 वेळा त्यानं केलेलं आहे. याचा अर्थ त्यानं सोडलेलं नाही असा त्या वाक्याचा अर्थ आहे. असले आपले निश्चय जे असतात ते डळमळीत असतात, कारण त्याला मनाची साथ नसते. म्हणून मन सुद्धा तसं चिंतन करायला लागतं आणि मन आणि बुद्धीनं निश्चयानं निष्ठा प्राप्त होते. काय म्हणलेलं आहे, माऊली बोलतात की ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. तो निष्ठा प्राप्त करत असतो साधक आणि परमात्म्याशिवाय तत्परायण होतो. तत्परायण म्हणजे त्याप्रमाणे वागायला चालू करतो, त्याप्रमाणे साधना करायला चालू करतो. तत्परायण अहर्निशी, परमात्म्याशिवाय अन्य काही तो करत नाही, त्याचा विचारच नसतो. त्यामुळे त्याचं साधन आणि तो असे एकरूप होतात. नंतर साधक आणि साधन आणि साध्य ही एकरूप झालेली बघायला मिळतात. ती केव्हा, जेव्हा मन आणि बुद्धी एक होतात तेव्हा साधक आणि साधन एकरूप होत असतात. नाम आणि नामीचा अभेदच आहे मूळचा, तो अभेद जाणवायला लागतो. नाम आणि नामी एकच आहेत असे एकच होतात. जेव्हा नाम आणि नामी एक होतात ना, त्यावेळी नाम चांगल्या प्रकारे चाललेलं असतं. नाम एका बाजूला आणि ज्याचं नाम घेतो तो देव एका बाजूला, असं जोपर्यंत चालू असतं ना तोपर्यंत तो अभेदत्वानं आपल्या लक्षात येत नाही. म्हणून इथं म्हणतात साधक आणि साधन एक होतं आणि त्यामुळं त्याचे जे दोष असतात ना ते सगळे दोष निघून जातात, धुवून जातात आणि धुवून गेल्यामुळं त्याला पुनरावृत्ती होत नाही. म्हणून जी व्यापक वस्तू असते ना, भगवत व्यापक आहे, सत्तत्व आहे, व्यापक आहे, सगळीकडे भरलेलं आहे, त्याला येणं जाणं नाही. कसं येणं जाणं असेल, सगळीकडे भरलेलं आहे. आकाश आता सगळीकडे आहे, सगळीकडे आहे, भरलेलंच आहे. मग ते येते कुठून जाते कुठं काय बघा, नाही. अमेरिकेतलं आकाश वेगळं, भारतातलं आकाश वेगळं, असं काय होते का बघा. सगळीकडे आकाश एकच आहे. ते इकडं आलं तिकडं गेलं असं काय होत नाही. आम्ही जातो तिकडं, आम्ही मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो, अमेरिकेला गेलो, आम्ही जातो, परंतु ते येत नाही आणि जात नाही. सदा संचला येत ना जात नाही, तयावीन कोठे रिता ठाव नाही. तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तया नाही उणे चराचरे. भरला घनदाट हरी दिसे, हा सगळ्या संतांची वचनं आपण पाहिली तर त्याला क्रिया नाही, त्यामुळे ते येत नाही जात नाही. त्यामुळे ते सगळीकडे व्यापकत्व नसतं. संसाराला येणं जाणं आहे, संसार येतो जातो, देह येतो जातो. अगमापाय्य नित्य हा शब्द वापरला. येणं जाणं हे संसाराला लागू आहे लक्षण, त्या ब्रह्मतत्वाला नाही. म्हणून जे जे माणसं साधना करतील ना त्यांना अशी एक प्रतीती येईल की कोणती, की बुद्धी निश्चये आत्मज्ञान आणि ब्रह्मरूप भावी आपण आणि तत्परायण अहर्निशी जो शब्द आहे त्या अहर्निशीचा अजून आपण त्या ओवीला फारसं चिंतनामध्ये गेलेलो नाही, फक्त त्याचं वरवरचं त्या श्लोकाचा विचार आपण आता केलेला आहे. आज आपण 85 आणि 86 नंबरच्या ओवीवरती 5व्या अध्यायातल्या थोडंसं चिंतन केलेलं आहे. उद्यापासून आपण तो 87 नंबरच्या चिंतनासाठी ती ओवी आपण घेणार आहोत. थोडी सुरुवात आपण त्या 87 नंबरच्या ओवीची केलेलीच आहे. आता वेळ संपलेला आहे. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.